खरं तर आपण पाहतोय की मनोज जरांगे यांची या ठिकाणी शांतता रॅलीचा समारोप जो आहे तो होतोय आणि आपण पाहतोय की नाशिक चौकामध्ये गर्दी जी आहे मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। आपण जर जवळपास ही नजर टाकली तर साधारणतः 2 किलोमीटरपर्यंत ही रांग जी आहे आपल्याला ही संपूर्ण मराठ्यांची पाहायला मिळते। आज शांतता रॅलीचा समारोप होतोय, त्या निमित्तानं मनोज जरांगे हे खरं तर शांतता रॅलीचा समारोप झाल्यानंतर आज नाशिकमध्ये छगन भुजबळांना काय बोलणार याची खरं तर उत्सुकता लागलेली आहे। सगळे सोयऱ्याच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पश्चिम महाराष्ट्रापासून सुरू झालेली ही शांतता रॅली तिचा समारोप आज नाशिकमध्ये होतोय। जवळपास 5 किलोमीटरपर्यंत ही रॅली जी आहे ती पाहायला मिळाली। आपण पाहतो की पुढे आपल्याला हे सभेचं ठिकाण पाहायला मिळतंय। इथंच या ठिकाणी सभेची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे मराठा बांधव आज नाशिक शहरामध्ये दाखल झालेले होते आणि आज खरं तर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मनोज जरांगे काही घोषणा जी आहे ते करतात काय पण महत्त्वाचं असणार। मात्र हा सगळं आपण पाहतोय की मराठा बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत। मराठा आरक्षणाच्या मागणीला ओबीसी समाजातून मोठ्या प्रमाणावरती विरोध होतो, विशेषतः छगन भुजबळ यांच्याकडून विरोध केला जातो। त्यामुळे आजच्या नाशिकच्या सभेला अतिशय महत्त्व असणार आहे। आपण पाहतो की नजर टाकली तर साधारणतः 1 किलोमीटरपर्यंत ही सगळी संपूर्ण मराठ्यांची गर्दी जी आहे ती आपल्याला या सभेच्या ठिकाणी पाहायला मिळते आणि आजच्या सभेनंतर खरं तर शांतता रॅलीचा समारोप होतोय। त्यामुळे आजच्या सभेमध्ये छगन भुजबळ यांच्यावरती मनोज जरांगे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि आजच्या सभेमधून सरकारला काय इशारा देतात पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसोनी, प्रदीप कापसे, TVN मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।